या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर आपला विषय आपण पाहायचा आहे, त्याचे पेजेस आणि खालच्या बाजूला त्याचा नमुना फोटो दिलेले आहेत। यामध्ये अनुक्रमणिका सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे। आपण घेत असलेलं कृतिसंशोधन कसं असेल, त्याच्यात कोणते घटक असतील ते अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला पाहता येतील। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी नेममध्ये तुमचं नाव टाका, आपला जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी द्या, त्यानंतर व्हॉट्सअप नंबर जो असेल तो व्हॉट्सअप नंबर देऊन पे या ऑप्शनवरती क्लिक करा। आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल। आपण पेमेंट UPI द्वारे सुद्धा करू शकता। यासाठी आपण फोनपे, गुगल पे किंवा UPI कार्ड यापैकी कोणत्याही एका ऑप्शनची निवड करायची आहे। मी या ठिकाणी गुगल पेचा ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यानंतर प्रोसेसिंग युअर पेमेंट असा ऑप्शन येईल आणि आपल्या मोबाईलचं गुगल पे ओपन होईल। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं पेसाठीचं ऑप्शन येईल। पे या ऑप्शनवरती क्लिक करून आपण पेमेंट करायचं आहे। पेमेंट झाल्यानंतर पेज क्लोज करू नका, थोडा वेळ वाट पहा, ॲटोमॅटिक रिडायरेक्ट केलं जाईल, तुमचं पेमेंट कन्फर्म होईल आणि जी वर्ड फाईल आहे ती वर्ड फाईल डाउनलोड होईल। पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे, मेलसुद्धा आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी रिडायरेक्ट होत आहे, तोपर्यंत आपण वाट पाहायची आहे। एकदा रिडायरेक्ट झालं की ॲटोमॅटिक याची वर्ड फाईल तुम्ही पाहू शकता डाउनलोड झालेली आहे। आता ही वर्ड फाईल आपण ओपन करून त्यामध्ये एडिटिंग करू शकता। जरी काही कारणास्तव डाउनलोड झाली नाही तर आपल्या ईमेलवरती एक ईमेल आला असेल, त्यावरती सुद्धा डाउनलोड लिंक असते, ती कशी काढायची ते पाहूया। ईमेल ओपन करा। या पद्धतीची रिसीट तुमच्याकडे आलेली असेल, ती रिसीट तुम्ही ओपन करायचे। ओपन केल्यानंतर तुम्ही इथे खालच्या बाजूला पाहू शकता, ही डाउनलोड लिंक आहे। तिला या पद्धतीने टॅप करून ठेवलं तर ती ब्ल्यू आकारची होते। तिला वर असलेल्या कॉपी ऑप्शनवरून कॉपी करा। आपल्या मोबाईलमधला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा आणि या ठिकाणी जी लिंक असेल ती लिंक केलेली कॉपी केलेली लिंक पेस्ट करून गो या ऑप्शनवरती क्लिक करा। इथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ही फाईल डाउनलोड करू शकता। काही मदत हवी असेल तर आपण खालील ठिकाणी असलेला ईमेल आयडी आणि मोबाईल यावरती मेसेज आणि फोन करू शकता। धन्यवाद।